अकलूज शहरामध्ये आज वैष्णवांचा मेळा दाखल झाला आणि तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण इथं पार पडलं। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा रिंगण सोहळा पार पडला। तुकोबांच्या पालखीचं आज सकाळीच अकलूज शहरामध्ये आगमन झालं आणि त्याच्यानंतर हा रिंगण सोहळा इथं पार पडला। हजारो भाविक हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहात हा रिंगण सोहळा इथे पार पडला। डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी असोत, विणेकरी असोत, सगळेच या रिंगणामध्ये धावले आणि हा अलौकिक सोहळा हजारो भाविकांनी वारकऱ्यांनी याची डोळा अनुभवला। ही खास दृश्य आम्ही एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय थेट अकलूज मधून, जिथं हा रिंगण सोहळा पार पडला, जिथं तुकोबांची पालखी सध्या पोहोचली आहे। तत्पूर्वी जेव्हा सकाळी अकलूज शहरात तुकोबांची पालखी पोहोचली तेव्हा अकलूज वासियांनी प्रचंड उत्साहात या पालखीचं स्वागत केलं। जेसीबी मधून फुलांची उधळण करत तुकोबांच्या जयघोषात हा स्वागत सोहळा पार पडला। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचली। सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचलेल्या या पालखीचं कशा प्रकारे स्वागत होतं आपण बघता की मोठी पुष्पवृष्टी या ठिकाणी चालू आहे। 150 किलोमीटरचा अंतर चालून पुणे जिल्ह्यातील जवळपास 10 दिवसाचा प्रवास आता तुकाराम महाराजांच्या पालखीने पूर्ण केला आहे। आणि ज्यावेळी हा तुकारामांच्या पालखी सोहळा हा अकलूज शहरामध्ये पोहोचला, त्यावेळी अकलूज शहरामध्ये पोहोचलेल्या या पालखीचं पुष्पवृष्टी करून म्हणजे जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून या ठिकाणी स्वागत होत आहे। आणि खतर अकलूज शहराच्या नीरा नदीच्या जवळ सराटी मुक्कामी असलेली ही पालखी ज्यावेळी अकलूज शहराकडे निघते त्यावेळी अकलूज शहरातील पंचक्रोशीतील लोक या पालखीचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, अकलूज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।